मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण 32 साइज मध्ये परफेक्ट बोटनेक मध्ये प्रिन्सेस कट ब्लाउज डायरेक्ट कापडावरती कसं कट करायचं एकदम अशा सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी इथे आपल्याला अस्तरवरती कटिंग करून घ्यायचं आहे। हे पाहे अस्तर आहे, अशी इथे आपल्याला घडी करून घ्या। ही आपली बंद बाजू झाली पाहिजे। सर्वात आधी आपल्याला इथे पाठीची बाजू कट करून घ्यायची आहे। सर्वात आधी आपल्याला बघायची आहे उंची ब्लाऊजची तयार किती आहे। पहा, हे आपलं शोल्डर आहे, असा टेप पकडा इथे आणि इथपर्यंत ब्लाऊजची उंची तयार बघा आपली किती आहे। तुमची बघायची आहे ब्लाऊजची उंची आपली तयार किती आहे। इथे माझी 14 इंच उंची तयार आहे। 1 इंच वाढवून इथे मी 15 वरती मार्किंग करून घेते। 1 इंच वाढवायचं आहे, उंची आधी 1 इंच लक्षात ठेवा। इथे मी 15 वरती मार्किंग करून घेते। उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं आहे। इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथे अशी लाईन ओढून घेते। हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा काय करायचं, जेवढी तुमची तयार उंची आहे ना त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढवून घ्यायला विसरू नका। आता इथे आपल्याला बोटनेक साठी गळा रुंदी आणि शोल्डरचं माप टाकायचं आहे। आता तुम्ही अंगावरती मोजून घेताना कसं घ्यायचं आहे समजून सांगते। पाठीच्या बाजूने घ्यायचं आहे। शक्यतो काय करायचं, ह्या बाही जॉईंट पासून ते ह्या बाही जॉईंट पर्यंत तुम्हाला हे अंगावरती माप मोजून घ्यायचं आहे। ते फक्त लक्षात ठेवा, मोजून तुमचे किती सुद्धा भरू द्यात, मग त्याचं निम्म आपल्याला करावं लागतं। आणि तेच मार्किंग तुमचं किती सुद्धा भरू द्यात ते लक्षात ठेवायचं आहे। जेवढं भरेल ना, जर तुमचं इथे 13 भरलं किंवा 13.5 भरलं, समजा तुमचं इथे 14 भरलं, अंगावरती मोजून घेतल्याच्या नंतर समजून सांगते, ह्या बाही जोडलेल्यापासून त्या दुसऱ्या बाही जोडलेल्यापर्यंत अंगावरती मोजून घ्या। पाठीच्या बाजूने लक्षात ठेवायचं आहे। मग त्याचं बरोबर तुमचं तिथे किती सुद्धा भरू दे, जर समजा तुमचं 13 भरलं, मग 13चं असं निम्म करायचं। लक्षात ठेवायचं आहे, तुमचं किती सुद्धा निम्म येऊ द्या तेवढं तुम्ही माप टाकायला फक्त विसरू नका। फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, तुमचं किती सुद्धा भरू द्यात, 13 भरू द्यात, 13.5 भरू द्यात, त्याचं बरोबर निम्म करायला फक्त विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे 32 साइज मध्ये शोल्डर आपल्याला इथे 6.5 इंच ठेवायचं आहे। 6.5 लक्षात ठेवायचं आहे। हे पहा, इथे मी 6.5 वरती मार्किंग करून घेते। 6.5 ठेवलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे। परफेक्ट ब्लाउज बसतात। आता इथे आपल्याला गळा रुंदीचं मार्किंग करून घ्यायचं। 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते। गळा रुंदीसाठी इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा, इथं मार्किंग करून झालेलं आहे 3.5 इंच। आता इथे आपल्याला मुंडा किती टाकायचा आहे, शोल्डर आपण किती टाकलं, 6.5 टाकलं, तेवढाच मुंडा सुद्धा आपल्याला इथे बोटनेक साठी 6.5 वापरायचा आहे। लक्षात ठेवा, इथे मी 6.5 वरती एक मार्किंग करून घेते। अशी लाईन ओढून घ्या। सरळ आहे का ते सुद्धा बघते। हे पहा, अशा पद्धतीने आता ह्या बाजूला सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि नेहमी काय करायचं, हुकाची बाजू घ्यायचा छाती मोजताना, असा ब्लाऊज ठेवा मापाचा। नाही लक्षात आलं तर ही पद्धत सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता। आता इथे काय करायचं, पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्या। आता इथे आपल्याला इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं। इथून कडेपासून पकडा, हे असं पकडा। इथे माझे किती भरते, 8 इंच भरते, म्हणजे 32चा चौथा भाग आपल्या इथे 8 इंच झालेला आहे। आपण इथे फक्त पूर्ण ब्लाऊजची एकच बाजू मोजून घेतली म्हणजे हा आपला पूर्ण ब्लाऊजचा चौथा भाग झालेला असतो। एक बाजू म्हणजे आलं लक्षात, असं पकडा इथे आणि इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं। माझं भरलं 8 इंच, आलं लक्षात। ही पद्धत सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता। आता इथे 32चा चौथा भाग 8 इंचावरती मार्किंग करून घेते। 8 इंच लक्षात ठेवायचं आहे। इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। आता कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन ठेवत जा, ते लक्षात ठेवायचं आहे। 2 इंच लगेच पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं नेहमी। बघू शकता, अजिबात सुद्धा जागा नाहीये, जरी फिट्ट झाला तरी ब्लाऊज आपल्याला उसवायला सुद्धा सोपं जातं। त्यासाठी छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच आपल्याला घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे। आपल्याला इथे बॉक्स फिटिंग सुद्धा करावी लागते, ते लक्षात ठेवत जा नेहमी। त्यासाठी समजून सांगते, चौथा भाग किती सुद्धा भरू द्यात, मार्किंग करून घ्यायचं इथे आणि 2 इंच लगेच शिलाई मार्जिन तुम्ही कंपल्सरी ठेवत जा, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे मी तुम्हाला कमरघेर मोजून दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा मापाचा ब्लाऊज बघून पटकन लक्षात येईल। त्यासाठी हे पासा इथून पकडा, फक्त खेचू नका, आलवार मध्ये पकडायचं। हे अशा पद्धतीने इथून पकडा कडेपासून, फक्त खेचू नका, आलवार मध्ये। हे अशा पद्धतीने बघू शकता, किती सुद्धा तुमचा कमरघेर भरू देत। हे पहा, ही पद्धत तुम्ही वापरत जा। 31 भरलेला आहे, आलं लक्षात। आता इथे काय करायचं, हे पहा, जेवढं भरलेलं असू द्या, तुमचे किती सुद्धा भरू द्यात। आता इथे काय करा, हे टोक जेवढं भरलं ना त्याच्यावरती असं ठेवून घ्या। हे पहा, इथे ठेवून घेतलं, त्याचं निम्म करायचं। हे पहा, असं हे झालं निम्म। आता परत ह्याचं निम्म करायचं, परफेक्ट चौथा भाग निघून जातो। हे पहा,
आता परत ह्याच्यावरती हे टोक ठेवून घ्यायचं, किती सुद्धा येऊ द्यात. हे पा अशा पद्धतीने हे झालं आता निम्म. मग आपलं बरोबर चौथा भाग आता इथे निघालेला आहे. मग काय करायचं, इथं मार्किंग करून घ्यायचं. पाटीचा टक्स देतो असतो त्याच्यासाठी 1 इंच घ्यायचं आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी आपल्याला घ्यावंच लागतं. लगेच 2 इंच तुम्ही पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पा लक्षात ठेवा, जेवढा आलेला तेवढा इथे चौथा भाग मार्किंग करून झालेला आहे. 1 इंच आपण पाटीचा टक्स देतो, कंपल्सरी आपल्याला ते घ्यावंच लागतं आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. हे पा अशी लाईन ओढून घ्या. इथे आपली व्यवस्थित लाईन ओढून झालेली आहे, बघू शकता परफेक्ट झालेला आहे. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा असं पकडा इथे आणि मध्य करून घ्या. नेहमी फक्त एवढं लक्षात ठेवा, जेवढा आपण इथे शोल्डर टाकलं का तेवढाच मुंडा सुद्धा आपल्याला बोटनेकसाठी वापरावा लागतो, ते फक्त लक्षात ठेवत जा बोटनेकमध्ये. आता इथे बघा पाठीच्या मुंड्याचा आकार 1 इंच, वहीमध्ये लगेच लिहून ठेवा 1 इंच परफेक्ट बसतो. 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायला विसरू नका. इथे 1 इंच मार्किंग करून घेते. हे पहा असा आकार देऊन घ्या इकडच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने परफेक्ट आलेला आहे. आता इथे आपण गळा रुंदीचं मार्किंग केलं 3.5 वरती केलेलं आहे, लक्षात ठेवा. आता गळा उंची 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 3 इंच लक्षात ठेवा, 3 इंचावरती. आता ह्या सुद्धा बाजूला हे सेम मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. वाटलंच तर काय करा, तिथे एक बॉक्स तयार करून ठेवा. हे अशा पद्धतीने म्हणजे लक्षात येईल तुमच्या नक्कीच. हे पहा ही पद्धत ना तुम्ही वापरत जा अशा पद्धतीने, सोपं जाईल तुम्हाला. इथे गळा 3.5 तयार आहेत. इथे मी 4.5 वरती 1 इंच वाढून 4.5 वरती मार्किंग करून घेते. आवडीनुसार सुद्धा इथे तुम्ही ठेवू शकता. फक्त गळा तयार अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं. ही पद्धत नेहमी. हे पहा इथं मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता हेच मार्किंग आपलं इथे सुद्धा राहणार आहे 3.5 इंच लक्षात ठेवायचं आहे. इथे मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून मी इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते इथे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे अशी सरळ लाईन ओढून घ्या ह्याच्यावरती बरोबर. सर्वात आधी हे मी कट करून घेते. आता इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. 1 इंच घ्या मार्किंग करून. 1 इंच किंवा 1.25 इंच घेतलं तरी सुद्धा चालतं. शक्यतो काय करायचं 1 इंच घेतलं तरी चांगलंच आहे. हे पहा 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं. 1 इंच घेतलेलं आहे लक्षात ठेवा. आता इथून सर्वात आधी हा गळ्याचा आकार देऊन घ्या. हे पहा अशा पद्धतीने ह्या बाजूला व्यवस्थित आकार देऊन घ्या. हे पहा ह्या बाजूला अशा पद्धतीने. आता हा आकार द्यायचा आहे. पहा इथून द्या कडेपासून. सर्वात आधी काय करा असा आकार द्या. हे पहा थोडासा इकडच्या बाजूला घेतला तरी सुद्धा चालेल, तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. हे पहा अशा पद्धतीने इकडून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला समोरची बाजू कट करायची आहे. ओपन बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालतं. हे पहा कपडा फक्त व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघायचं आहे. हे पहा असं ठेवून घेते. आता सर्वात आधी काय करायचं, हे पहा पाठीची बाजू ठेवून घ्या. असं ठेवा इथे बघू शकता. हे पहा असं ठेवून घेते, कारण की इथे आपल्याला बाही सुद्धा अजून कट करायची राहिलेली आहे, त्यासाठी असं ठेवून घेते इथे. आणि सर्वात आधी काय करायचं आहे अशीच पाठीची बाजू मार्किंग करून घ्या. आहे अशीच मार्किंग करून घ्यायची आहे. इथे मी पाठीची बाजू आहे अशीच मार्किंग करून घेतली बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करा, हे पहा गळा रुंदीचं लगेच मार्किंग करून घ्या. हे पहा असं ठेवा, फक्त इथला कपडा एकसारखा झाला पाहिजे ते लक्षात ठेवायचं आहे. आता लक्षात घ्या. हे पहा गळा रुंदीचं मार्किंग लगेच करून घ्या इथे. हे पहा गळा रुंदी जेवढे आपण पाठीच्या बाजूला गळा रुंदी ठेवली का तेवढीच आपल्याला समोरच्या बाजूला सुद्धा ठेवायची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा इथे मी गळा रुंदीचं असं मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे मी बाजूला ठेवून घेते. आता मुंड्यासाठी मार्किंग करून घ्या. हे पहा अशी लाईन ओढून घ्या सरळ, आणि ह्या बाजूला सुद्धा अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे सरळ झालं पाहिजे आणि ह्या सुद्धा बाजूने आपलं सरळ झालं पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. इथं ही लाईन आहे का त्याच्या पुढे 1.25 इंच असं मार्किंग करून घ्या. अशी लाईन ओढून घ्या. हे पहा इथं मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं
आता लक्षात घ्यायचं आहे, अशी क्रॉसमध्ये थोडीशी लाईन ओढून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने पट्टीचा वापर करा शक्यतो. हे पहा, अशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्या. म्हणजे काय होईल, तुम्हाला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. त्यासाठी असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता इथून आतमध्ये 1 इंचावरती मार्किंग करून घ्या. म्हणजे इथे येईल तुमचं. हे पहा, इथे 1 इंच. इथून असा आकार देऊन घ्यायचा. हे पहा, इकडच्या बाजूला घेऊन असा ह्या लाईनीवरून इकडच्या बाजूला आपला मध्य आहे ना, लक्षात ठेवा, दोन्हीचा मध्य हा. मग इथून असा देऊन घ्या. हे पहा, इकडच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं. हे 500 पद्धत इथपर्यंतच द्यायचं आहे. आता कट करताना हा आकार घ्या कट करून. आता इथे समोरची बाजू कट करताना पाठीच्या बाजूपेक्षा पाऊण इंचाने वाढवून घ्यायचं. पाऊण इंच लक्षात ठेवा. पाऊण इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी. लक्षात ठेवा, इथे पाऊण इंच आहे, लक्षात ठेवायचं आहे. पाऊण इंच वाढवून घ्यायचं. हे पहा, वाटलं तर अशी पाठीची बाजू ठेवून घ्या आणि बघा. हे पहा, असं ठेवून घ्या आणि लगेच खालच्या बाजूला पाऊण इंच वाढवून घ्या. हे पहा, इथे मी पाऊण इंच वाढवून घेते. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या पाऊण इंचावरती इथपर्यंतच. आता त्याच्यावरती बरोबर अशी लाईन ओढून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, समोरच्या बाजूने आपलं उचललं जातं, समोरची बाजू. त्यासाठी असं पाऊण इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे मी काय करते, थोडंसं एवढं मी कट करून घेते. आता इथे समोरचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे. जेवढं आहे तेवढं टाकायचं, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. वाढवून घेऊ नका, आहे तेवढं टाका. वाढवून घेतलं ना तर शोल्डर उतरलं जाईल. त्यासाठी आहे तेवढंच गळा टाका. एका लाईनीमध्ये बघायचं असं. हे पहा, वाटलं तर असं मार्किंग करून घ्या एका लाईनीमध्ये आणि गळा आहे तेवढं टाकत जा. माझा इथे एका लाईनीमध्ये बघते. हे पहा, 6.25 माझा गळा इथे तयार आहे. हे पहा, अशा पद्धतीने पकडलं एका लाईनीमध्ये माझा इथे 6.25 गळा तयार आहे. ते आहे तेवढे टाकणार आहे मी. 6.25 वरती मार्किंग करून घेते. तुमचं सुद्धा 5.5 असेल, कोणाचं 5.25 असेल, 5 इंच असेल, आहे तेवढं टाका. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका. आता माझा इथे आहे तेवढंच मी टाकणार आहे, जेवढा आहे तेवढा. आता इथे जेवढी आपण गळा रुंदी ठेवली तेवढीच इथे सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे. हे पहा, इथं मी मार्किंग करून घेते गळा रुंदीसाठी. आता ह्या सुद्धा बाजूला आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे थोडासा समोरच्या मुंड्याला आतमध्ये आकार का द्यायचा असतो, कारण की काय होतं, मुंडा आपण थोडासा आकार डीपमध्ये घेतलेला असतो समोरच्या मुंड्याचा. त्यासाठी असा आकार देऊन घ्यावा लागतो इकडच्या बाजूला. ते लक्षात ठेवा. त्यासाठी इथून आतमध्ये पाऊण इंच आपल्याला घ्यावंच लागतं बोटनेकसाठी. ते लक्षात ठेवायचं. प्रत्येक साईजमध्ये आपण ते करत असतो, ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला समोरच्या गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथून 1.5 इंच घ्यायला विसरू नका. जास्त असं डीपमध्ये सुद्धा ठेवू नका. 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंच लक्षात ठेवा. इथून 1.5 इंचावरती. हे पहा, इथून 1.5 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आवड्यानुसार सुद्धा गळ्याचा आकार ठेवू शकता. हे पहा, आकार देऊन घ्या गोलमध्ये. व्यवस्थित आकार झालेला आहे. आता ही बाजू. आता छातीचा टक्स मार्किंग करून घ्यायचा. इथून 4 इंचावरती मार्किंग करून घ्या. 4 इंच इथून, 4 इंच ह्या बाजूला मार्किंग करून घ्या. हे पहा, इथे 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता वरून 9.5 वरती घ्या. हे पहा, इथून माझं इथपर्यंत 9.5 भरते. हे पहा, इथं भरते. मग त्याच्यावरतीच हा घ्यायचा इकडून 4 इंचावरती. हे पहा, इथे बरोबर येत आहे आपलं. हे पहा, इथपर्यंत. आता इथे मार्किंग केलं, अशी लाईन ओढून घ्या. खालीपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची आहे. पहा, खालीपर्यंत आपण हे पाऊण इंच वाढवलेलं आहे का, तिथपर्यंत अशी सरळ लाईन ओढून घ्या. म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे छाती टक्स 2 इंच मार्किंग करून घ्या 32 साईजसाठी. हे पहा, इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते. 2 इंच लक्षात ठेवा. आता इथून वरच्या बाजूला 2 इंचावरती एक मार्किंग करून घ्या. हे पहा, इथून मी 2 इंच ठेवलं 32 साईजमध्ये. हे पहा, इथून वरच्या बाजूला 2 इंच ठेवलेलं आहे. इथं मार्किंग करून घेते. अशी वाटलंच तर एक लाईन ओढून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला खोलगट भाग तयार होण्यासाठी आकार देऊन घ्यायचा आहे. पहा, इथून द्या. वाटलं तर असं थोडं थोडं मार्किंग करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने. नंतर मग इथून देऊन हे पहा, ह्या बाजूला घ्यायचं असा. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा,
आता इथे लक्ष देऊन बघा, हे पहा, हा टक्स आपला शिलाई होतो, म्हणजे आपण ते कटच करून टाकत असतो. मग फिटिंगच्या बाजूला आपलं कमी पडते, त्यासाठी जेवढं अंतर हे भरेल ना तेवढं ह्या बाजूला वाढवून घ्यायला विसरू नका. 2 इंच भरलेलं आहे तेवढं लगेच ह्या बाजूला वाढवून घ्या. जेवढं भरलेलं आहे ना तेवढं इथं घेतलं आपण, तेवढंच अंतर आपल्याला ह्या बाजूला सुद्धा वाढवून घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवा. आता ह्या सुद्धा बाजूला 1 इंच वाढवून घ्या, 1 इंच फक्त लक्षात ठेवायचं आहे. हे पहा, इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते. ते कशासाठी असतं, बऱ्याच वेळा काय होतं, आपली फिटिंग क्रॉसमध्ये येते जास्तच, किंवा इथे सुद्धा आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे, त्यासाठी इथे 1 इंच वाढवून घ्यायला विसरू नका. आता इथे काय करा, हे पहा, असं मार्किंग करून घ्या. हे वाढवून घ्यायचं नाही आपल्याला, ह्या बाजूला इथपर्यंतच आपण हे वाढवलेलं आहे फक्त, त्यासाठी असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता असं जोडून घ्या, थोडंसं क्रॉसमध्ये येईल तुमचं इथे. हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, इथून द्या, हे पहा इकडच्या बाजूला, हे पहा अशा पद्धतीने. समोरचा आपला मुंडा आहे ना तिथपर्यंत आकार देऊन घ्यायचा. वाटलंच तर काय करा, असा आकार आपला बरोबर आहे का हे पहा अशा पद्धतीने देऊन घ्या परत एकदा. हे पहा, इकडून घेऊन इकडच्या बाजूला, हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत असा आकार देऊन घ्यायचा. आता पाठीची बाजू घ्या. इथे बघा लगेच कमी जास्त आहे का, कारण की तिथे आपण थोडंसं असं क्रॉसमध्ये घेतो, त्यासाठी असं बघा, इथून ही आपली फिटिंगची बाजू आणि ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू आहे. असं ठेवून घ्या. इथे एकसारखं पकडा. हे पहा असं क्रॉसमध्ये बघू शकते, एकदम नॉर्मल मध्ये आहे. नॉर्मल असलं तरी असं मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे, बाजूला ठेवते. आता इथे सुद्धा वरच्या बाजूला असं क्रॉसमध्ये घ्यावं लागतं इथपर्यंत. हे पहा असं जोडून घ्या इथून इथपर्यंत. ह्या बाजूला बघा जेवढं आपलं जास्त आहे ना असं मार्किंग करून घ्या, इथपर्यंत असं जोडून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे अंतर आपल्याला आहे तेवढं ठेवायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण समोरची बाजू उचलल्यासारखं होतं बघा, त्यासाठी हे आहे असंच वाढवून घ्या, म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं आपलं परफेक्ट, लक्षात ठेवायचं आहे ही पद्धत नेहमी. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. नंतर इथून कट करा. हे पहा इथपर्यंतच कट करायचं. परत ह्या बाजूने हे पहा इथून कट करा. हे लक्षात ठेवत जा, फक्त कट कशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. बरोबर असं मार्किंग वरती कट करून घ्या, जेवढं जास्त आहे तेवढं. हे पहा इथून हे कट करून घेते. पाठीची बाजू ठेवून बघा, कमी जास्त असेल तर लगेच मार्किंग करून घ्यायला फक्त विसरत जाऊ नका. आता इथे बघा मुंडा, समोरचा मुंडा कट करून घ्यायचा. हे पहा, हे पहा बघू शकता अशा पद्धतीने वरच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं आहे. हे पहा परफेक्ट झालेला आहे, व्यवस्थित कट झालेला आहे. आता गळा सुद्धा कट करून घेते. हे पहा इथून, हे पहा बघू शकता हा गळा आपला. आवडीनुसार सुद्धा आकार ठेवू शकता. पहा इथे मी गळा कट करून घेतलेला आहे. आता इथे एक समोर एक मार्किंग करून घ्या. ह्याच्या बरोबर समोर घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा काय करा मध्य करून घेतला तरी सुद्धा चालतो. हे पहा अशा पद्धतीने असा मध्य करून घ्या. इथं मध्य करून घेतला तरी सुद्धा चालेल, असा मध्य. इथून आतल्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. 2.5 इंच लक्षात ठेवा, परफेक्ट बसतो म्हणून समजून सांगते. आता ह्या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच असं मार्किंग करून घ्या. इथं 1/2 इंच आणि इथं 1/2 इंच असं त्रिकोण तयार करून घ्या. हे अशा पद्धतीने. आता इथे ना वाटलंच तर एक मार्किंग करून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जोडताना ते बरोबर. ते आपल्याला कट करायचं नाहीये, आहे तसंच जोडून घ्यावा लागतो. पाठीच्या बाजूला देतो तीच पद्धत आपल्याला इथे सुद्धा वापरावी लागते. आता इथून हे कट करून घ्या. हे पहा इथून इथपर्यंत घ्यायचं आणि इथून हे पहा आकार दिलेला बरोबर. हे पहा असं कट करून घ्यायचा, इथपर्यंत कमी कमी करत. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता परफेक्ट कट झालेला आहे. आता इथून हे कट करून घेते आणि जोडताना काय करायचं, खालच्या बाजूने जोडायला सुरुवात करावी लागते. ते फक्त आता इथे लक्षात ठेवत जा. वरच्या बाजूला कमी जास्त होऊ द्यात, ह्या बाजूला आकार देऊन नंतर ते आपण कट करू सुद्धा शकतो ही बाजू, पण इथून खाली कमी जास्त होऊ द्यायचं नाही, कारण की तिथे आपल्याला खोलगट भाग सुद्धा परफेक्ट झाला पाहिजे त्यासाठी. हे पहा परफेक्ट आपलं कट करून झालेलं आहे. आता बाही कट करून घ्यायची आहे. असं 1/2 इंच कमी करून घ्या. का कमी करून घ्यायचं, समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, 1/2 इंच आपलं बरोबर असं कमी होतं. नंतर आपण इथे बाही ठेवतो मध्यावरती, नंतर बाही जोडत असतो, त्यासाठी 1/2 इंच असं कमी करून घ्यायला फक्त विसरू नका. आपण असं मार्किंग करून घेतलं, असं पकडा टेप. आता ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. किती सुद्धा भरू द्यात तुमचं लक्षात ठेवायचं आहे, कारण की परफेक्ट बाही सुद्धा आपल्याला जोडायला पुरली पाहिजे, त्यासाठी असं मोजून घ्यायला विसरू नका. आता असा टेप पकडा इथे आणि मोजून घ्या. हे पहा असं पकडा. हे पहा बघू शकता माझं इथे भरतंय 8.25 इंच, 8.25 भरतंय माझं, लक्षात ठेवायचं आहे.
तुमचे किती भरते ते लगेच बघा आणि मार्किंग करून घ्यायला विसरू नका. आता अस्तरची आपल्याला इथे परफेक्ट घडी करून घ्यायची आहे. हे पहा घडी करून घेते. आता परत एकदा अशी घडी करून घेते. हे पहा अशा पद्धतीने ही आपली बंद बाजू आणि ही आपली पूर्ण ओपन बाजू, म्हणजे हे ओपन होणार आहे 4 पदर. ओपन करून घेते. हे पहा अशा पद्धतीने ही आपली बंद बाजू आहे. आता माझं किती भरलं होतं, 8.25 भरलं होतं. असं ठेवून बघते माझं पुरतंय का. थोडंसं कमी आहे, एकदम 2 लाईनी फक्त. तुमचं पुरत असेल, जेवढं भरलेलं असेल लगेच तुम्ही असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि कमी पडलं तर काय करायचं, बाही जोडताना आपण नंतर सुद्धा ह्या बाजूला जोडून सुद्धा घेऊ शकतो. आता बाहीची उंची इथे माझी 9 तयार ठेवणार आहे, तर 1 इंच वाढून मी इथे 10 वरती मार्किंग करून घेते. 10 इंच ठेवते. लक्षात ठेवा बाही उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं आहे. आवडीनुसार सुद्धा तुम्ही इथे उंची ठेवू शकता. हे पहा इथे एक मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा ही आपली बंद बाजू लक्षात ठेवा. बंद बाजूने आतमध्ये 1 इंच मार्किंग करून घेते इथे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून खाली 3 इंचावरती मार्किंग करून घ्या. 3 इंच लक्षात ठेवा. बाहीची उंची जास्त असल्यामुळे 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून आतमध्ये 2 इंच मार्किंग करून घ्या. हे पहा इथे मी 2 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. आता जेवढा तुमचा इथे फिटिंग दंडघेर असेल तो तुम्ही लगेच मार्किंग करून घ्या. आता इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते. 5.5 अधिक 2 इंच. हे पहा इथे मी 2 इंच लगेच मार्किंग करून घेतलेलं आहे. कारण की दंडघेर अधिक 2 इंच आपल्याला घ्यावंच लागतं. अशी लाईन ओढून घेते. बाहीचा आकार देऊन घ्यायचा. इथून इथपर्यंत आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा. एकदम असा हलक्या हाताने द्या सुरुवातीला. हे पहा थोडंसं इथून उंच येईल. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत. हे पहा इथून बरोबर आहे का ते सुद्धा बघत जा. हे पहा अशा पद्धतीने इथून इथपर्यंत उंच असतो ना तो पाठीच्या बाजूला जोडला जातो लक्षात ठेवा. आणि थोडासा असा खोलगट असतो ना तो समोरच्या बाजूला आपला जोडला जातो. हे पहा इथून इकडच्या बाजूला थोडक्यात हा माशासारखा आकार असतो लक्षात ठेवायचा आहे. हे पहा परफेक्ट झालेला आहे. आता खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते असं मार्किंग करून ठेवा. आता हे मी कट करून घेते. सर्वात आधी काय करा, हे दोन्ही सुद्धा पकडून कट करा. हे पहा इथून हे पहा असं कट करून घ्या इकडच्या बाजूला इथपर्यंत. इथून कट करून घेते. आता ह्याच्यातले 2 बाजूला काढून घ्या. हे पहा हे 2 बाजूला ठेवले. पाठीचा मुंडा येतो लक्षात ठेवा. ही आपली समोरची बाजू झाली. हे पहा इथून 2 इंच घेतलं का त्याच्या पुढे हे पहा असं कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने सावकाशमध्ये कट करून घ्या. 1 इंच मार्किंग केलं तिथपर्यंत. हे पहा परफेक्ट आपल्या इथे कट झालेला आहे. हे पहा बघू शकता. आता इथे आपल्याला ब्लाऊज पिसावरती कट करून घ्यायचं आहे. आणि समोरच्या बाजूला जोडण्यासाठी पट्ट्या लागणार आहे. 1.5 इंच मार्किंग करून घ्या. 1.5 इंच लक्षात ठेवा. जेवढ्या लांबीचे लागतात ना तेवढ्या लांबीचे काढून घ्या. 1.5 इंच लक्षात ठेवा मार्किंग करून घ्या. 1.5 इंच हुक आणि लूक पट्टी 2.5 इंच लगेच पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्या. 2.5 इंचाचं हे 1.5 इंच मार्किंग झालं. लगेच पुढच्या बाजूला 2.5 इंच जेवढी उंचीचे लागते तेवढी इथे कट करून घ्या. हे पहा सर्वात आधी समोरच्या बाजूला कमरेला लावण्यासाठी पट्टी मी कट करून घेते. ही पट्टी कट करून झाली. आता ही पट्टी मी इथे कट करून घेते. ही पहा बरोबर झालेला आहे. जेवढी उंचीची लागणार आहे तेवढी इथे मी कट करून घेतली. हा डबल कपडा आहे लक्षात ठेवा. हे पहा हे सुद्धा डबल आहे. आता ब्लाऊज पीसाच्या कापडावरती आपल्याला हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे. हे बाहीला येणार आहे आपल्या. हे पहा हा ब्लाऊज पीस आहे. अशी घडी करून घ्या. सर्वात आधी मी इथे काय करते, बाही कट करून घेते. हे पहा ओपन करून घ्यायचं आहे पूर्ण. आता ठेवताना काय करायचं, नेहमी खडे आलेले आहेत बघू शकता. थोडंसं पुढच्या बाजूला ठेवत जा. बऱ्याच वेळा काय होतं मशीनमध्ये अडकतात, सुई तुटण्याचा सुद्धा प्रॉब्लेम येतो. त्यासाठी काय करा थोडंसं पुढच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. आता पाठीची बाजू ठेवून बघते. हे पहा ही आपली बंद बाजू आणि ही सुद्धा आपली बंद बाजू आणि बसते का ते सुद्धा नेहमी बघत जा. आता ही बाजू हे पहा असं ठेवून बघते बसते का. आता इथे बसते पण ह्या बाजूला हे बसत नाही. वरच्या बाजूला कपडा आपला कमी पडतो. हे पहा बसत नाही. आलं लक्षात. असं बघत जा नेहमी ठेवून सुद्धा बघायचं. आता इथे बघा बसते का, हे असं बसते. हे पहा
बरोबर बसलेला आहे. ही सुद्धा पाठीची बाजू परफेक्ट बसलेली आहे, बघू शकता. इथे व्यवस्थित झालं. आता ही बाजू कुठे ठेवायची, हे पहा इथं ठेवू शकता, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आणि आता इथे काय करायचं आहे, पायपिंगला सुद्धा आपला कपडा शिल्लक राहत आहे क्रॉसमध्ये, हे पहा. आलं लक्षात. ही पद्धत ना तुम्ही नेहमी वापरत जा. बसतंय का ते सर्वात आधी बघायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज पीसाचा कपडा कमी सुद्धा येतो, त्यांनी त्या पद्धतीने लगेच बसतंय का बघायचं आहे. आता हे परफेक्ट व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता पायपिंगला पट्ट्या काढून घ्यायच्या. डबल आहे, लक्ष ठेवा. क्रॉस बघायचा आपलं कुठं आहे क्रॉस. आता हे झालं सरळ, हे पण झालं सरळ, असं क्रॉसमध्ये झालं पाहिजे. हे पाचशे पद्धतीने खेचलं जाते का ते बघा. पट्टीचा वापर करा. अशी पट्टी ठेवा. एक अशी लाईन ओढून घ्या ह्या बाजूला, आणि ह्या बाजूला सुद्धा एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा. परत समोरच्या पुढच्या बाजूला ठेवून घ्यायचं. हे पहा असं ठेवा. जेवढ्या लागतात ना तेवढ्या आपल्याला इथे पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. हे पहा. फक्त इथे काय करावं लागणार आहे, एकाला एक अशा जोडून घ्याव्या सुद्धा लागणार आहेत पट्ट्या. हे पहा. आता इथे मी पूर्ण पट्ट्या कट करून घेते. आता इथे बघा आपल्या पायपिंगच्या पूर्ण पट्ट्या कट करून झालेल्या आहेत.